प्रेक्षकांनो, मालिकेने एक वेगळंच वळण घेताना आपल्याला दिसत आहे. मालिका खूपच वेगळ्या वळणावरती आले. काव्याला खूप मोठा अपघात झालाय आणि काव्य या अपघातामुळे पार्थला आपल्या प्रेमाची जाणीव झाली आणि त्याच वेळेला स्वतःलाच दोष देत पार्थने नक्की काय केलंय, आपल्या काव्याला मृत्यूशय्येवरती पाहिल्यावरती पार्थला नक्की कसला धक्का बसलाय आणि त्यानंतर मग पार्थने जो भयंकर निर्णय घेतलाय, त्यानंतर मग आता खऱ्या अर्थाने सगळ्यांचंच लाईफ कसं सेट झालंय पाहूया. प्रेक्षकांनो, आपण पाहिलं की जीवा आता खरं तर नंदिनीला कन्व्हिन्स करण्यासाठी गेलेला होता, पण नंदिनी कन्व्हिन्स व्हायच्या ऐवजी त्यालाच मोठा धक्का बसला की आता फास्ट ट्रॅकमध्ये ही केस कोर्टामध्ये लागणार आहे आणि त्यामुळे त्याला जरा वाईट वाटले आणि तो खूप उदास होऊन घरी आलाय. उदास होऊन घरी आल्यावरती इकडे तोपर्यंत आपल्या बोक्याने पेस्ट्री खाल्ले की नाही ते पाहण्यासाठी काव्या जेवायला आले आणि त्याच वेळेला तिला आता पार्थ पेस्ट्री खाताना दिसतोय आणि ती आता त्याला रंगे हातच पकडते आणि त्यानंतर ती सांगते, मला माहिती होतं की माझा बोका नेहमीच माझ्याच बाजूने उभा असणार आहे आणि तो नेहमीच पेस्ट्री म्हणजे मी दिलेली पेस्ट्री खाणार नाही असं होणार नाही. त्यावरती प्रेक्षकांनो आता लगेचच पार्थ तिला सांगतोय, बघ या गैरसमजामध्ये राहू नकोस. म्हणजे पेस्ट्री खाणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि त्यानंतर प्रेम ही एक वेगळी गोष्ट आहे. तू कितीही या जन्मात जरी प्रयत्न केलेस ना तरी सुद्धा मी कधीही प्रेम या संकल्पनेवरती विश्वासच ठेवू शकत नाही किंवा विश्वास ठेवू इच्छित सुद्धा नाहीये. प्लीज प्लीज तू इथून निघून जा. म्हणजे कसं आहे ना, तू जर का मला माझ्या नजरेसमोर सतत दिसत राहिलीस ना तर मी तिळ तिळ मरेन. यावरती आता मात्र लगेचच इकडे सांगायला लागते ती म्हणजे आपली काव्या की असं असेल ना की मी तुम्हाला तिळतिळ तिळतिळ मारत आहे तर मात्र मी तुमच्यासोबत न थांबलेलंच बरं. मी हे नक्कीच घर सोडून जाईल, कारण माझ्यामुळे तुम्ही जर का तिळतिळ मरत आहात तर मात्र माझं या आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये थांबण्याचं काहीच अर्थ नाही आहे. ती खूप दुखावले प्रेक्षकांनो आणि ती सांगते, मी पुन्हा एकदा निघताना विचारते, एकदा तरी मला संधी द्याल का प्लीज पार्थ देशमुख, ही तुमची मांजर तुमची नेहमीच वाट पाहत राहीन. असं म्हणत ती आता काही बोलणार तितक्यात पार्थ सांगतो, हे बघा तुमचं जे काही घरामधलं सामान आहे ना ते घेऊन तुम्ही जा. तुम्ही ज्या ज्या वेळेला मला आता समोर दिसता त्या वेळेला मला त्रास होतो हे मी तुम्हाला याच्या आधी सुद्धा आता सांगितलेलं आहे. त्यामुळे प्लीज प्लीज तुम्ही आता इथून निघून जा. असं म्हणत असताना इकडे आता नंदिनीने खरंच फास्ट ट्रॅक कोर्टामधून जीवाकडे नोटीस पाठवले आणि ती जीवाला सही करण्यासाठी कन्व्हिन्स करत असताना जीवा सांगतो, माझा जीव गेला तरी बेहत्तर, पण मी याच्यावरती सही करणार नाही. 3 महिन्यानंतर तुम्ही आता डिवोर्स घेणार होता, त्या 3 महिन्यामध्ये मी तुम्हाला नक्की मनवेन याची मला खात्री आहे. यावरती जीवा म्हणजे इकडे जीवाला नंदिनी सांगायला लागते, खरं सांगू का तर आता म्हणजे तुम्ही जे काही करताय ना हे माझ्यासाठी अजिबात चांगलं नाही आहे. मला या सगळ्यामुळे खरंच खूप त्रास होतोय आणि मी न आयुष्याची आता काही म्हणजे माझ्या आयुष्यातली काही जी भयंकर गोष्टी आहेत त्या आता विसरून जाण्याचा प्रयत्न करते आणि माझं लग्न ही सुद्धा एक खूप मोठी भयंकर गोष्ट आहे आणि ती सुद्धा मला विसरायची आहे. तुम्ही मला जर का डिवोर्स नाही ना दिलात तर मी अशीच तिळतिळ मरत राहीन. सेम आता इकडे तिने सुद्धा तेच वाक्य वापरलेलं आहे, जे वाक्य आता इकडे पार्थने तिच्यासाठी वापरलेलं आहे काव्यासाठी आणि त्यामुळे आता हे दोघं जण खूपच हे झालेत. म्हणजे आपल्या पार्टनरला आपल्यासोबत राहणं म्हणजे आता मरणं वाटतंय. यापेक्षा आपण ज्याच्यावरती प्रेम करतो ती व्यक्ती आपल्याबद्दल असा विचार करते हे वाटल्यामुळे दोघंही जण खूपच आता अस्वस्थ झालेले आहेत आणि त्यानंतर मग आता जीवा तरी पण स्ट्रॉंगली तिला अपोज करतोय की काही झालं तरी मी सही करणार नाही आणि नंदिनी सांगते, तुम्ही जर का सही केली नाहीत तर मी जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. नंदिनीने प्रेक्षकांनो एक वेगळाच पवित्रा घेतलाय आणि त्याच्यामुळे आता इकडे जीवा जरा हादरलाय. तर आता इकडे काव्या आपल्या रूममध्ये आले. रूममध्ये येऊन आता ती रूममध्ये थांबतीये, पण त्यावरती तिला आता पार्थ रूममध्ये न थांबता तिला बॅग घेऊन निघून जा असं आता सांगत आहे. ज्या वेळेला तो तिला बॅग घेऊन निघून जा असं म्हणतोय त्यावेळेला ती आता सांगत आहे, देशमुख ऐका ना, आणि ती त्याला हात लावण्याचा प्रयत्न करते पण तिचा हात तो गच्च पकडून ठेवतो आणि प्लीज तुम्ही निघून जा. ती म्हणते, मला दुखतंय देशमुख, काय करताय तुम्ही. यावरती तो म्हणतो, तुम्हाला दुखतंय ना तसं माझ्या हृदयात दुखतंय. किती दिवस मी आता हे दुःख सलत बसू, प्लीज माझ्या हृदयाचा विचार करा आणि एकदा
एकदा मला माफ करा, प्लीज मला सोडून तुम्ही निघून जा, मी नाही इथे तुमच्यासोबत राहू शकत, मी एकदा काही ते दुःख मी सहन करेन, असं रोजचं मरण नका देऊ मला. आता काव्या अधिकच दुखावते आणि त्यानंतर बॅग घेते आणि काव्या तिकडून निघते. निघताना मानिनी ह्या दोघांचं सगळं बोलणं ऐकते आणि मानिनीला पार्थचा खूप राग आलाय. प्रेक्षकांनो, पार्थ असं कसं वागू शकतो हे तिला काही कळायला मार्ग नाही आणि ती खूपच रागावलेली आहे. आणि त्याच वेळेला मग आता इकडे म्हणजे ती पार्थला म्हणते, पार्थ काय चाललंय तुझं? आणि ठीक आहे काव्या, तुझ्यासोबत राहणं याला मरण वाटत असेल ना तर ठीक आहे, तू निघून जा, मी आता ह्याला काही खरंच बोलणार नाहीये, पण खरं सांगायचं तर आता मला हे त्याचं वागणं पटलेलं नाहीये. तू जा, तुझ्या घरी जा, तू काही तुझ्या आई वडिलांना जड झालेली नाहीयेस की ते तुला सहन करणार नाहीत म्हण किंवा तुला करणार नाहीत, तू तिकडे निघून जा, असं म्हणत प्रेक्षकांनो ती आता काव्याला निघून जायला सांगते. काव्या निघून गेल्यावरती नंदिनी आता तिकडून सही घेऊन निघालेली आहे किंवा सही घेण्यासाठी आलेली आहे आणि त्यावेळेला त्या दोघांना सुद्धा आता मानिनी थांबवते. थांबा, म्हणजे मी तर तुम्हाला दोघांना आता खूपच समजूतदार समजत होते, पण आता तुम्ही दोघ जण तर आता समजूतदारपणाच्या पेक्षा अगदी विचित्र झालेले आहात. म्हणजे कितीही तुम्हाला दोघांना बोललं तरी कळत नाहीये, ते दोघ जण समजूतदारपणा दाखवत आणि तुमच्या दोघांचं काय चाललंय हे मला कळायलाच मार्ग नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते, म्हणजे कसं आहे ना, तुम्ही सुद्धा दुसरं काय करताय? त्यांनी जर का आता सत्य लपवलं, अल्लड होती ती, दोघं पण अल्लड होती, पण तुम्ही दोघ जण तर आता समजूतदार आहात ना. तुम्हाला दोघांना इतकं तर नक्कीच कळतंय ना की आता त्यांनी कोणत्या ह्याच्यात हे केले. त्यावेळेला जर का त्यांनी खरं सांगितलं असतं तर तो त्यांचा स्वार्थीपणा होता आणि आत्ता त्यांनी त्यांचा स्वार्थीपणा नाही केला, पण तुम्ही दोघं जो करताय ना त्याला माझ्या नजरेमध्ये स्वार्थीपणाच म्हणतात. म्हणजे आता स्वतःचा इगो जपताय, स्वतःचा इगो जपत असताना तुम्ही हा सुद्धा विचार करत नाही आहात की त्या दोघांच्या मनाची काय अवस्था आहे. त्यावेळेला त्या दोघांनी आपल्या मनावरती दगड ठेवून जर का आता तसा निर्णय घेतला तर तुम्ही दोघांनी त्यांच्यासाठी तुमच्या मनावरती दगड ठेवून निर्णय घेणं गरजेचं आहे. पण नाही, मी आत्ताच्या घडीला हे म्हणेन की नंदिनी, तुझ्यापेक्षा तुझी छोटी बहीण ही समजूतदार आहे, तिचं मन तुझ्यापेक्षा मोठं आहे, म्हणूनच वर्षभरापूर्वी तिने आता हा निर्णय घेतला. आणि पार्थ, तुला पण हेच सांगीन की तुझ्या भावाचं मन आता तुझ्यापेक्षा जास्त मोठं आहे, म्हणून त्याने हा निर्णय घेतलेला आहे. खरं सांगायचं तर मला तुमच्या दोघांची कीव करावीशी वाटते. असं म्हणत असतानाच आता इकडे पार्थला अचानकपणे फोन आलाय आणि आता त्याला काहीतरी भयंकर बातमी मिळालेली आहे आणि त्यावरती तो आता बोलतोय आई. त्यावरती ती म्हणते, खरं तर मला तुमच्या दोघांशी काहीही बोलायची इच्छा सुद्धा नाहीये. नंदिनी, तू पण तितक्यात पार्थ म्हणतो, आई ऐक, काव्याचा अपघात झालेला आहे. आणि त्यानंतर सगळेच जण हादरलेले आहेत. काय? काव्याचा अपघात? नंदिनीला सुद्धा आता धक्का बसलेला आहे आणि त्यावरती आता मानिनी सांगते, या सगळ्याला जबाबदार मी तुम्हाला दोघांना धरते. उद्या जर का काही काव्याला झालं ना किंवा जीवाच्या जीवाला काही झालं ना तर तुम्ही दोघ जण या सगळ्यासाठी जबाबदार असाल. मी तुम्हाला दोघांना जबाबदार मानते. प्रेक्षकांनो, ती आता खूपच चिडलेली आहे, पण पार्थ हे ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीये. पार्थने आता सगळे बंद झुगारत तिकडून धावत पळत आपल्या काव्याला वाचवायला निघालेला आहे. प्रेक्षकांनो, त्याला फक्त एकच गोष्ट दिसते, कळतीये की माझ्या डोळ्यासमोर धडधडीत माझी काव्या दिसली पाहिजे, मग मी तिला दुखावले, मी त्याची माफी मागेन, काहीही करेन. इकडे मानिनी चिडले, पण त्याच्याकडे अजिबात लक्ष न देता तो धावत पळत निघालेला आहे. आणि ज्या वेळेला अपघात स्थळाची त्याला माहिती कळाले, इकडे आपण पाहिलेलं आहे की अपघात होण्याच्या आधीची थोडीशी घटना अशी घडलेली आहे की आता काव्या म्हणजे आलेली आहे ती कॉलेजला काव्य आल्यावरती तिला आता अशा अवस्थेमध्ये बघून तिची मैत्रीण तिला समजावतीये की असं करू नकोस, कुठे चाललेस तू. पण आता ती काही ऐकत नाहीये. जर माझ्यामुळे कुणी आता मरणाची भीक मागत असेल तर मी तरी जगून काय करायचंय, मला सुद्धा नाही जगायचं. तिची मैत्रीण तिच्या एक थोबाडीत देऊन तिला थांबवण्याचा प्रयत्न करतेय. पण आता काव्या जरा तरी भानावरती आली असली तरी सुद्धा तिला आता जगण्याची उमेद अशी नष्टच झालेली आहे. तिला आता कळतच नाहीये की आपण जगून तरी काय करायचंय. असं म्हणत ती तिकडून निघालेली आहे आणि मैत्रीण आता फोन करून हेच सांगत असते, ते म्हणजे पार्थला. पण पार्थला अजून माहीत नाहीये की भयंकर असा अपघात तिचा घडलाय. ज्या वेळेला आपल्या मैत्रिणीला बोलून ती तिकडून निघालेली आहे आणि ती आता पूर्णपणे आपल्या स्कूटीवर चाललेली असताना तिचं लक्षच नाहीये की आता आपण काय करतोय किंवा आपल्या हातून काय होतंय हे काही कळण्याच्या आधी एक गाडी
तिला ठोकून कधी गेली कशी गेली तिला काही कळलंच नाही आहे प्रेक्षकांनो. आणि आता इकडे जबरदस्त मारहाण तिला लागलेली आहे आणि त्याच वेळेला पार्थला समजल्यावरती पार्थ त्याच रोडने चाललाय. कसला अपघात झालाय म्हणून तो आता तिकडे थांबलाय. तर त्याला ज्या वेळेला काव्याची ही अवस्था दिसली त्यावेळेला त्याने आता एकदमच हबकून गेलाय. आता तो इतका हबकून गेलाय की त्याला काही म्हणजे हेच व्हायला धक्का नाहीये. त्यांनी आता पूर्णपणे आता रडत रडत काव्या काव्या असं म्हणत तिचं डोकं आपल्या मांडीवरती घेतलंय प्रेक्षकांनो. फायनली आता इकडे काव्या आय लव्ह यू, काव्या आय लव्ह यू असं म्हणत तो आता तिथे उभा आहे. त्यानंतर काव्याला अचानक शुद्ध येते, पार्थ देशमुख तुम्ही जर का माझ्यावरती प्रेम करत असाल तर मी यमराजाला सुद्धा आता हरवून तुमच्याकडे यायला कमी करणार नाही असं आता ती म्हणते आणि ती हळूहळू शुद्धीवरती येते. प्रेमामधली ताकद पार्थला कळलेली आहे. प्रेम एखाद्याला उद्ध्वस्त करू शकतं, तसं एखाद्याचा जीव सुद्धा वाचवू शकतं. प्रेक्षकांनो मालिका सुंदर वळणावरती आलेली आहे. म्हणजे काव्या तर बरी होणार आहे पण तिला समजलेलं आहे की आता पार्थचं आपल्यावरती नितांत प्रेम आहे.